ठीक आहे, आपण करू कंटिन्यू. इजा म्हणजे काय? नॉर्मल आपण ज्या भाषेत म्हणतो इजा पोचवणे. आता ह्या इजाच्या व्याख्येत 4 शब्द महत्वाचे. सगळ्यात जास्त शब्दाला अंडरलाईन करायचे, शब्दाला अंडरलाईन करायचे. इजा कशा कशाला इजा होते? शरीराला, मनाला, लौकिकाला आणि मालमत्तेला, असे 4 पद्धती. कुणी तर मला चाकून वार केला, ही इजा कुठली झाली? शरीराची. स्त्रीचा विनयभंग झाला, मनाला इजा झाली. तुझे एखादी पाकिट चोरलं, मालमत्तेला इजा झाली. लौकिकाला इजा म्हणजे तुझं जर कोण नाव लौकिक, आता समज तुझं एक ब्रँड आहे मारुती कार, कोण तर ॲडव्हर्टाईज केली की मारुती कार ही अतिशय विद्रूप दर्जाची आहे, त्याच्यामुळे लोकांचे ॲक्सिडेंट होतात, कार खराब आहे. आता त्या कारमध्ये हाय नाही काय माहीत नाही, पण तुझ्या नावाचं जे गुडविल होतं, जी लौकिक होतं, ती लौकिकाला धक्का लागला आणि तुझं त्यामुळं आर्थिक नुकसान होणार. मग हे काय झालं? लौकिकाला. किंवा एखादा मोठा अधिकारी आहे, कुठला तर आमदार आहे, त्याच्या नावावर कोणतरी हे केलं की ह्यानं फसवेगिरी करतं, ह्यानं लाचखोर आहे, त्याच्या मग आपण काय करतो? कुठला दावा टाकतो? आपण दावा टाकतो की अब्रू नुकसानी. अब्रू नुकसानीचा दावा टाकला जाते, म्हणजे माझी गुडविल खराब केला आहे. मग 1 करोड रुपये तुझ्याकडनं माझं नाव खराब केल्याची किंमत तुझ्याकडनं 1 करोड रुपये वसूल करणे, असं 1 करोड रुपयाचा दावा टाकला जातो. समज तू मला शिवी दिला, मी जाऊन दावा केला, त्याने मला शिवी दिला, माझी अब्रू नुकसान झाले 4 चौकात, माझा ह्याच्यावर 1 करोड रुपयानं माझी अब्रू नुकसान केला पाहिजे, ह्याला शिक्षा द्यावी. 1 करोड लगेच देत नाहीत, तुझ्या अब्रूच्या लायकीनुसार तिथे किंमत ठरते दंडाची. जर खरीच जर अब्रू नुकसान झाले असेल तर माझ्या हिशोबाने 10-20 रुपये पास आहे. ठीक आहे. 2-7 खाली बघा ना, 2-7 2-9 11 12 शासन 13 18 14 क्षती 15. आता क्षती भेटल्यानंतर आपण काय काम करतो? मैं चोर बना नहीं, मुझे बनाया गया है. अवैध काम करायला चालू करतो आपण. शासनाला सद्भावनेने आसरा देऊन सुद्धा आपल्याला इजा पोचल्यावर मग आपण काय करतो? आपण अवैध कामं चालू करतो. 2:15 मध्ये काय? अवैध म्हणजे इलिगल. अवैध ह्या शब्दात 2 शब्द आहेत, कृती न करणे आणि कृती करणे. कायद्याने जी गोष्ट करायला लावली आहे ती करणे, ती वैध आहे, पण ती नाही केली तर अवैध. समजा तुम्हाला सांगितलंय कायद्याने ट्रॅफिक रूल, रेड लाईट सिग्नल असताना रेड लाईट क्रॉस करू नये, ही काय आहे? अवैध आहे. क्रॉस केली तर अवैध आहे. एखादी कृती केली, सिग्नल तोडला, ही कृती झाली, अवैध आहे. ती 2:15 मध्ये ना पुढे पुढे जेव्हा येईल की कुठला तर अपराध करणं हे कायद्याने अवैध आहे, मग परत विचार करणं अवैध म्हणजे काय? तर अवैधचा अर्थ की जी कृती कायद्याच्या विरोधात आहे, जी कृती करू नये. आणि काही वेळेस सांगितलं एखादी कृती करू नये, तुम्हाला सांगितलंय की नाही ह्या वर्गामध्ये सिगरेट ओढू नये, कृती करू नये म्हणून सांगितलंय, पण ती कृती केली तरी शिक्षा. जी कृती करू नका ही सांगितलंय ती केली तर शिक्षा, जी करू नका सांगितलं ती केली, सर जे करा म्हणून सांगितलंय, सिग्नल पाळा म्हणून सांगितलंय, ती तोडलं तर ती बी शिक्षा. म्हणजे अवैध कॉमन शब्द. आता ह्याच्या व्याख्येत काय काय? कायद्याद्वारे बद्ध असणे म्हणजे काय? कायद्याने बांधील असणे एखादी कृती करण्यासाठी. पुस्तकात बघा, पुस्तक हातात घ्या. अवैध हा शब्द जी गोष्ट अपराध असेल किंवा जी कायद्याने मना केली असेल, एखादी कृती मना केली ती काय झाली? अवैध. म्हणजे समजा व्याख्या आली, जी गोष्ट अपराध असेल किंवा जी कायद्याद्वारे मना केली असेल तिला काय म्हणतात? वैध, अवैध, सद्भाव, अवैध. कुठं लक्ष तुझं? काय सांगितलं? अवैधची व्याख्या काय? जी गोष्ट अपराध असेल किंवा जी कायद्याने मना केली असेल तिला काय म्हणतात? पुस्तकात बघ, लिहू नको, लिहायला नंतर लय वेळ आपल्याकडे, न बघता दिशील परत. ठेव पुस्तक सगळं वही साईडला ठेव. दिवाणी कारवाई किंवा जी दिवाणी कारवाईची आधार कारण होत असेल अशा प्रत्येक गोष्टीला लागू आहे. म्हणजे एखादी कृती केल्यानंतर जर तुला दिवाणी दंड, दिवाणी म्हणजे काय? जी पैशाच्या हिशोबात, दिवाणी आणि फौजदारी असे 2 प्रकारचे गुन्हे असतात. दिवाणी गुन्ह्यामध्ये हे येते घरभाडे तटवणे, घरातले भांडणं, परत म्हणजे जिथं फक्त दंड लावला जाते तुझ्यावर कारावास होत नाही, ती दिवाणी.
फौजदारी म्हणजे खून, बलात्कार, चोरी, ह्याच्याबद्दल तुला तुरुंगावास पण होऊ शकते आणि द्रव्यदंड पण होऊ शकतो. पण फक्त द्रव्यदंड होत असेल म्हणजे घटस्फोट, हुंडाबळी, असे हुंडाबळी नाही, हुंडाबळीला आहे शिक्षा, घरातलं भाडं न देणं, या गोष्टी फक्त दंड देते तुला. ही दिवाणी. मग दिवाणी एखादी कारवाई असेल तर ती सुद्धा अवैध, म्हणजे काय दिवाणी कारवाईचे आधार कारण होत असेल. एखाद्या गोष्टीमध्ये तुला द्रव्यदंड लागला, तू सिग्नल तोडला, तुला फाईन बसला, ही काय झाली? अवैध कृती. नेक्स्ट कलम 221, 21, 24 आणि 28 तीन महत्वाची कलम आहेत. त्याची बरोबर नाव येतं. कलम 21, जंगम मालमत्ता. दोन प्रकारच्या मालमत्ता असतात, एक स्थावर मालमत्ता आणि एक जंगम मालमत्ता. स्थावर मालमत्ता की जी फिक्स आहे, झाड जमिनीतून हलवू शकत नाही, बिल्डिंग जमिनीतून हलवू शकत नाही, जी जमीन भूसंलग्न असणाऱ्या वस्तू स्थावर. जंगम मालमत्ता म्हणजे सगळं, वही आला, पुस्तक आला, पेन, जी तू जमिनीपासून वेगळं आहे, जी आपण हलवू शकतो किंवा जी दिसतंय मूर्त स्वरूपात असणार आहे, जमिनीपासून वेगळ्या असणाऱ्या आणि मूर्त स्वरूपात असणाऱ्या, या काय असतात? जंगम मालमत्ता. पुस्तकात बघ, कलम 221 जंगम मालमत्ता या शब्दामध्ये जमीन आणि भूसंलग्न असलेल्या किंवा भूसंलग्न असेल अशा कोणत्याही वस्तूबरोबर कायमच्या जखडल्या गेलेल्या गोष्टी खेरीज प्रत्येक वर्णाच्या मूर्त मालमत्तेचा समावेश होतो. उदाहरणार्थ टेबल, खुर्ची, सायकल, जमीन. जंगम मालमत्ता का महत्वाची सांग? कारण चोरी फक्त जंगम मालमत्तेची होती, स्थावर मालमत्तेची चोरी होऊ शकत नाही. झाड चोरी होऊ शकतं का? झाड जेव्हा जमिनीपासून वेगळं केलं जाईल, कापलं जाईल, तेव्हा ती जंगम मालमत्ता होणार. जेव्हा ती कापलं जाईल तेव्हा ती जंगम मालमत्ता, जेव्हा ती झाडात जमीन येतात तेव्हा स्थावर मालमत्ता. स्थावर काय विचार, जंगम मालमत्ता लक्षात ठेवायची. व्याख्यात काय? जमीन आणि भूसंलग्न शब्द महत्वाचा. जमीन आणि भूसंलग्न असलेल्या किंवा भूसंलग्न असेल अशा कोणत्याही वस्तू बरोबर कायमच्या जखडलेल्या गोष्टी सोडून, त्या गोष्टी नाही, काय लागलंय का? ज्या गोष्टी जमिनीला धरून आहेत त्या सोडून इतर सर्व मूर्त वस्तू म्हणजे जे दिसते. आता समज तुझं मन आहे, जमिनीशी जखडलेलं ना, पण दिसतं का? हवा दिसते का? मूर्त म्हणजे दिसणार आहे. जी जमिनीपासून जखडलेलं नाहीत आणि मूर्त आहेत त्या वस्तू काय झाल्या? जंगम मालमत्ता. पाणी कसं? पाणी जंगम मालमत्ता. पाणी दिसतंय आणि जमिनीपासून अलग नाही, तर चोरू शकतो. हा, अलग जमिनीशी जखडलेलं पाहिजे की ते हलवता येऊ नये. नाही, गुड क्वेश्चन. म्हणून SRP चालत काय नाही. कलम 224 अपराध. जंगम मालमत्तेचा अपराध म्हणजे काय? जंगम मालमत्ता चोरी केली असं समजावं. 25 मिनिट झाले, फक्त अर्धा तास बाकी आहे. एक लोक किती बे 2-3 तीन व्याख्या राहिले फक्त. अरे 28 नंतर 33 आणि 36 37 संपला, व्याख्या संपल्या, झालं आपले प्रकरण 2 संपलं. ठीक आहे. आय टीच, डोंट टीच मी. आय टीच यू, डोंट टीच यू मी. ओके, डोंट शिव्या. मेजर से हिम, शट हिज माउथ. ठीक आहे. नेक्स्ट कलम 224 आहे. कलम 224 काय सांगताय? अपराध. अपराध म्हणजे काय सगळ्याला माहित आहे, पण व्याख्येत, लॉच्या व्याख्येत अपराध काय ही बघणं गरजेचं. प्रकरणे आणि कलमाच्या पोट कलम अ आणि ब खेरीज करून नमूद केलेला अपराध याचा अर्थ संहिते अन्वये केलेली कृती, शिक्षापात्र केलेली गोष्ट दर्शवते. आपल्या वहीत मॅडमने दिलेली व्याख्या आता ह्यातलं पुस्तकात लिहिलं कीच कडा आहे. कॉमन मध्ये एक सांगतो, भारतीय न्याय संहितेमध्ये जे जे अपराधाची कलम दिलेली आहेत त्या सगळ्या गोष्टी अपराधात येतात. मग त्यात कलम समज 64 आलं, कलम 64 कशाचा आहे? फौजदारी पात्र कट. हे काय एक अपराध आहे. परत कलम 61 कलम 61 फौजदारी पात्र कट आहे. 64 ह्याचा आहे, बलात्काराचा आहे. 74 विनयभंगाचा. ही सगळे काय आहेत? अपराध आहेत. मग ही अपराध म्हणजे एक प्रकारचा अवैध कृती.
स्थानिक कायदा आहे कलम कलम 211, 212, 238, 239 आणि कलम 329 मधील पोट कलम 1 यामध्ये विशेष स्थानिक कायद्याखाली शिक्षापात्र असलेल्या गोष्ट अशा कायद्याखाली 6 महिने किंवा त्याहून अधिक मुदतीच्या कारावासाच्या शिक्षेस द्रव्यदंड असो वा त्याविना असो पात्र असते तेव्हा अपराध या शब्दाचा तोच अर्थ असतो. न्यायसंहितेमध्ये जी जी व्याख्या दिल्या त्या सगळ्या अपराधाच्या ठीक आहे. फक्त लक्षात ठेवा अपराध कलम किती आहे 224 कलम आपल्याला त्याचा आकडा महत्वाचा पण कशाचा कलम आहे भारतीय न्यायसंहितेचा नागरिक संहितेचा न्यायसंहितेचा नागरिक संहितेचा नाही न्यायसंहितेचा. हां परत बघ कलम 221 जंगम मालमत्ता ते जंगम मालमत्ता चोरली म्हणजे काय केला अपराध मग त्याला म्हणले 224 घ्या पाहिजे 24चा ही जो जंगम मालमत्तेचा अपराध आहे तो केला कोणी लोकसेवकानं 228 मध्ये. आता हे लोकसेवक परत बघू परत पहिलं रिव्हिजन घेऊ. 2.7 अप्रामाणिकपणा 2.9 कपटीपणा आता अप्रामाणिक गेला कपटी गेला 2.11, 12, 13, 14, 15 सलग आहे 11 सद्भावना 12 शासन 13 आसरा देणे 14 क्षती आणि 15 इजा. कलम 215 इजा. कलम 215 नंतर आहे अवैध 14 इजा 15 अवैध. कलम 221 जंगम मालमत्ता 24 अपराध आणि 28 लोकसेवक कुणाला म्हणतात नाही ही व्याख्या कॉमन झाली अशी मॅडमची व्याख्या चांगली आहे व्याख्या 4-5 शब्द त्याला अंडरलाईन करायचे किती व्याख्यात आलेच पाहिजेत लोकसेवकाचे कुठले भारताच्या आता पहिली कॉमन लाईन चालू होणार भारताच्या भूसेना म्हणजे आर्मी नौसेना आणि किंवा वायुसेना मधील प्रत्येक राजपत्रित अधिकारी हा काय आहे लोकसेवक आहे. त्यासोबतच शासनाच्या वतीने कोणतेही काम करणारा पद धारण करणारा प्रत्येक व्यक्ती हा काय आहे लोकसेवक. आता इथं पोलीस आला तलाठी आला जी जो व्यक्ती शासनाकडून वेतन घेतो ज्याची नियुक्ती शासनाने केली आहे आणि जो शासनाच्या वतीने काम करतो 3 गोष्टी शासनाच्या वतीने काम करणारा मग तो कंत्राटी का असेना ज्याची नियुक्ती शासनाने केली आहे आणि ज्याला वेतन शासन देत आहे तो प्रत्येक व्यक्ती लोकसेवक आहे. एखादा खटला आहे त्या खटल्यासाठी एक खंडपीठ बसलं त्या तज्ज्ञ गटांना त्या तात्पुरत्या काळासाठी तिथं निवडलं त्या कामासाठी शासनानं मग ते त्या काळापुरते काय झाले लोकसेवक शासनाचे लोकसेवक कारण त्यांना वेतन शासन देणारे नियुक्ती शासनाने केली आणि शासनाच्या वतीने काम करले. एखादा सर्वे करायचा आहे की त्या काळात लोकसंख्याचा सर्वे की त्यावेळेस लोकसेवक झाले इतर वेळेस ते नसतील. समजलं. भारताच्या भूसेना नौसेना वायुसेना यामध्ये असणाऱ्या प्रत्येक सनदी अधिकारी त्यासोबतच जो शासनाच्या वतीने ज्याची शासनाने नियुक्ती केली आहे जो शासनाचे वेतन घेतो असा प्रत्येक व्यक्ती हा काय असतो लोकसेवक असतो. लोकसेवक म्हणजे लोकसेवकाच्या जागेवर प्रत्यक्षात काम करणाऱ्या ते पद धारण करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला लोकसेवक असे म्हटले जाते. अशी व्यक्ती शासनाने नियुक्ती केलेली किंवा काही वेळा ती शासनाच्या वतीने काम करते. उदाहरणार्थ नगरपालिका आयुक्त पोलीस आणि तलाठी. 228 संपलं.